राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे, तर विधान परिषदेसाठी आनंद परांजपेंच्या नावाची ही चर्चा आहे। ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निवडणुकीआधी विधान परिषदेच्या जागा भरण्याची महायुतीची रणनीती आहे असंही सूत्रांकडून कळत आहे। तर ज्या 12 जागांचा मुद्दा पेंडिंग आहे, विधान परिषदेच्या 12 जागांवर नियुक्ती होऊ शकलेली नाहीये आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून ही नियुक्ती रखडलेली आहे। त्या ठिकाणी आता महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापले जे उमेदवार त्यांनी विभागणी केलेली आहे आणि यामध्ये 6 जे आमदार आहेत ते भाजपचे असतील, 3 आमदार हे राष्ट्रवादीचे, 3 आमदार हे शिंदेच्या शिवसेनेचे असणार आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादीकडून आपले तिन्ही जे उमेदवार असणार आहेत, जे आमदार असणार आहेत त्याविषयी शिफारस केली जाणार असल्याची माहिती समोर येते। या 3 नावांची लवकरच शिफारस केली जाईल आणि त्यामध्ये रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेसाठी आनंद परांजपे यांच्याही नावाची चर्चा रंगलेली आहे आणि या माध्यमातून ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा आणि त्याचबरोबर ओबीसी एससी घटकांमधील जे मतदार आहेत त्यांना आपल्याकडे आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे, तर निवडणुकीआधी विधान परिषदेच्या या जागा भरण्याची महायुतीची रणनीती असल्याचंही कळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।